हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीची जी तुम्ही प्रतीक्षा करत होता, आतुरतेने वाट पाहत होता, त्या परीक्षेचा रिझल्ट आज लागलेला आहे. तर ती परीक्षा आपली जी झाली होती, त्याचा रिझल्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. तर त्याविषयी किती कट ऑफ होता, किती कट ऑफ लागला, अंदाजेनुसार किती आपला कट ऑफ होता आणि आता ॲक्च्युअलमध्ये किती कट ऑफ लागला, ते सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, इथे आपल्याला दिलं आहे की जो आपली तुम्ही लिस्ट आहात ती लागलेली आहे आणि त्याच्याविषयी जर तुमच्या काही हरकती असेल तर त्या 27/5 म्हणजे आजपासून तुम्ही काय करा, 9 वाजेपासून तर दिनांक 29/5 रात्री 9 वाजेपर्यंत जो तुम्हाला ईमेल आय डी दिला आहे त्यावर तुमचे आक्षेप नोंदवू शकता. तर कट ऑफचा जर विचार केला तर बघा, आपल्या ओपनसाठी जागा होत्या 987 जागा होत्या. तर कट ऑफ इथे जर बघितला तुम्ही तर कट ऑफ किती लागला आहे, 131चा कट ऑफ लागला आहे. तर आपण जो अंदाजित कट ऑफ होता तो पण तेवढाच सांगितला होता की 131चा आपण 130च्या दरम्यान, 132 130च्या दरम्यान आपण कट ऑफ लागू शकतो हे आपण सांगितलेलं होतं. आणि तेवढाच 6 मार्कांनी फिमेलचा ओपनचा कट ऑफ कमी गेलेला आहे. आणि आपण जे बघितलं होतं की EWSचा कट ऑफ हा सगळ्यात कमी लागू शकतो, तर तसंच झालेलं आहे. तर आपल्या सांगितल्यानुसार EWSचा कट ऑफ हा सगळ्यात कमी लागलेला आहे. तर इथे जर बघितलं तर जनरलचा कट ऑफ तुम्हाला फक्त 116 दिसतो आहे आणि फिमेलसाठी फक्त 196 हा कट ऑफ दिसतो आहे. आणि बाकी कॅटेगरीनुसार जर तुम्ही बघितलं तर तो कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागलेला आहे. जसं एक सर्व्हिसमॅन, पार्ट टाईम, पोलीस चाइल्ड आणि होमगार्ड, तर याचा कट ऑफ खूप कमी लागलेला आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ चेक करून घ्या, तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही बघू शकता. आता जर प्रत्येक कॅटेगरी जर बघितलं तर इथं SCचा कट ऑफ आपल्या जागा 158 होत्या, त्यानुसार कट ऑफ किती लागला, 123चा जनरलचा कट ऑफ लागला आणि 116चा हा फिमेलचा कट ऑफ लागला. STचा जर बघितला तर 246 जागा होत्या, फक्त 119 हा कट ऑफ लागला आणि मुलींसाठी 114 एवढा कट ऑफ लागलेला आहे. VJAसाठी जर बघितलं तर 127चा कट ऑफ लागला आणि फिमेलसाठी 118चा. NTBचा जर बघितला तर 126चा कट ऑफ लागला. आपण सांगितलं होतं की याचा VJA, NTB, NTC, NTD यांचा कट ऑफ जवळजवळ सारखंच लागेल, तर त्याचप्रमाणे सारखं लागलेलं आहे. 129 म्हणजे 126 ते 129च्या दरम्यान, म्हणजे जास्त 2-3 मार्काचा एवढाच फरक इथे पडलेला आहे. तर ते तुम्ही बघू शकता. आणि मुलींचा कट ऑफ हा ऑबियसली 120च्या खालीच प्रत्येक कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. फक्त ओपन, NTC आणि NTD वगळता आणि SCBC वगळता बाकी मुलींचा कट ऑफ हा 130च्या खालीच इथे गेलेला आहे. सगळ्यात जास्त मुलींचा 125 ओपनसाठी लागलेला आहे आणि त्यानंतर NTD आणि SCBCसाठी 121 प्रत्येकी आणि NTCसाठी 122 एवढा कट ऑफ लागलेला आहे. मुलींसाठी मी बोलतो आहे. OBCचा जर विचार केला तर आपल्या 169 एवढ्या जागा होत्या आणि त्या जागामध्ये 127चा आपला कट ऑफ गेलेला आहे मुलांसाठी आणि 119चा गेलेला आहे फिमेलसाठी. तर सगळ्यात कमी कट ऑफ कोणता लागला तर EWS कॅटेगरीचा लागला, कारण ॲक्च्युली त्यांच्यासाठी जे आपण तिथे जर बघितलं होतं की आपले जे फिजिकलचे मार्क्स होते त्याच्यामध्ये पण सगळ्यात कमी कट ऑफ हा EWSचा लागलेला होता. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्यांना तेवढे कॅन्डिडेटच मिळाले नव्हते, त्याच्यामुळं ऑबियसली त्याचा कट ऑफ हा कमी गेलेला आहे. फक्त इथं 116चा मुलांसाठी आणि 96 मुलींसाठी कट ऑफ लागलेला आहे. तर एवढा कमी कट ऑफ, सगळ्यात कमी कट ऑफ मुलींसाठी लागला असेल तर तो EWS कॅटेगरीचा लागलेला आहे. बाकी जर ओव्हरऑल कट ऑफचा जर विचार केला तर एक सर्व्हिसमॅनचा आपल्याला सगळ्यात कमी कट ऑफ दिसेल, तो किती 69चा इथे आपल्याला दिसतो आहे आणि तो पण SCBC कॅटेगरीमध्ये. आणि SCBCमध्ये जर SBC कॅटेगरीमध्ये. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर जनरलचा SBCचा कट ऑफ 123 आणि फिमेलचा 116 एवढा कट ऑफ आपला लागलेला आहे.
तर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्याचा रिझल्ट आज लागलेला आहे. तर तुमचं नाव जर ह्या यादीमध्ये असेल तर तुम्ही चेक करू शकता. PDF खूप मोठी आहे, 269 पेजची ही जवळजवळ PDF आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुमची, कारण जागा ह्या खूप होत्या आणि त्या जागेनुसारच आपली निवड यादी लागलेली आहे. ओपनचीच जर बघितली तर तुम्ही ओपनची बघा, इथे ओपन फिमेल, ओपनच्याच आपल्या खूप साऱ्या ह्या जागा होत्या आणि त्यानुसार ओपनसाठी आपण बघू शकतो. जवळजवळ 24व्या पेजवरती ओपनसाठी हे आहे. नंतर आपले SC कॅन्डिडेटची SC कॅटेगरीची जी मुलं आहेत ते दिसतील तुम्हाला. त्या खालोखाल तुम्ही बघू शकता VJNT, NTC, NTD, OBC. तर अशा प्रकारे तुमचा रिझल्ट आहे. ओपनचा हा अजून पण संपलेला नाही आहे. आपल्या ओपनच्या जागा किती होत्या टोटल? आपल्या जागा होत्या टोटल 987. तर 987व्या नंबरवरती आपण जायचं, बघायचं की सिरियल नंबर 987. तर ओपनचा कोणत्या पेजवरती येईल ते आपण बघूया. तर इथे बघा, OBC सिलेक्टेड कॅटेगरी ST. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी सरळ कसं दिलं आहे बघा, ओपन जे ओपनमध्ये सिलेक्ट झाले ते आणि त्याचप्रमाणे असे दिले आहे. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यांनी वेगळं दिलं आहे. म्हणजे असं वेगवेगळे कॅटेगरी वाईज त्यांनी करून दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं इथे तुम्हाला तुमची सिलेक्शन कॅटेगरी दिसेल. तुम्ही ऑब्वियसली कोणत्याही याच्यामध्ये जर फॉर्म भरला असेल, आता बघा इथे OBCमधून एका विद्यार्थ्याने फॉर्म भरला आहे आणि ओपनमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. सेम NTDमध्ये तर ओपनमध्ये त्याचं सिलेक्शन म्हणजे मुलीसाठी इथे आहे, फिमेलसाठी तर त्यांचं ओपनमध्ये इथे सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं चेक करू शकता. तर हे SC कॅटेगरीसाठी SC कॅटेगरीमध्ये सिलेक्शन इथे दिसतं आहे. तर ही खूप मोठी PDF आहे आणि तिथे तुम्ही चेक करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तुम्ही आतुरताने वाट बघत आहात, तर त्याच्या कट ऑफ लिस्ट लागलेली आहे मुंबई पोलीस भरतीची. आणि जर तुम्ही हे करत असाल, तयारी करत असाल आणि आज तुमचा निकाल हा 2 ते 3 मार्काने गेला असेल, तर तुम्ही खचून न जाता अजून जोमाने प्रयत्न करा आणि पुढच्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. आता बघा, तुमचा वीक पॉईंट तुम्ही आता शोधला पाहिजे. जर तुमचा वीक पॉईंट जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लेखी परीक्षेमध्ये कमी पडत आहात, तर तुम्ही लेखी परीक्षेचा अजून जोमाने अभ्यास केला पाहिजे आणि तो आतापासूनच तुम्ही त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि जर फिजिकलमध्ये तुम्हाला वाटत असेल की आम्ही फिजिकलमध्ये कुठेतरी कमी पडतो आहे, तर तुम्ही फिजिकल आतापासून तुमचं चालू ठेवा कंटिन्युअसली आणि त्याचबरोबर लेखीची पण तयारी चालू ठेवा. त्याने काय होईल, तर तुमच्याकडे भरपूर वेळ मिळेल. मुलं काय करतात, जसा ॲडव्हर्टाइजमेंट आला किंवा पोलीस भरती जाहीर झाली, तेव्हा तुम्ही अकॅडमी लावता किंवा तुमचे क्लास करता आणि तुमचे फिजिकल चालू करता, तुमचे लेखी परीक्षेची तयारी चालू करता आणि ऐन वेळेवर तुम्हाला 2 ते 3 महिने किंवा जास्तीत जास्त 4 महिने मिळतात आणि त्या 4 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास पण चांगला होत नाही आणि तुमचा रिझल्ट हा थोड्या मार्काने राहून जातो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला माहीत आहे की आता भरती आलेली आहे. तर ही भरती आपली कोणती होती विद्यार्थी मित्रांनो? 2024-25. आता 25 आणि 26 या वर्षाची जी भरती आहे ती येत्या काळामध्ये राबवण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये पण अशाच प्रकारे खूप जास्त जागा असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर आतापासूनच तुमचा अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि तो अभ्यास जसा तुम्ही स्टेप बाय स्टेप
फॉलो करून करता, म्हणजे जसं तुम्ही आत्ताच जर सुरू केलं तर तुमचा ऐन परीक्षेच्या वेळेवरती तुमच्या डोक्यावरती, तुमच्या शरीरावरती बर्डन येणार नाही आणि तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला असल्यामुळे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि त्या कॉन्फिडन्समुळे तुम्ही काय करू शकता, तर तुमची भरतीची 2 ते 3 मार्काने जाणार होती किंवा गेलेली आहे, तर ती नक्कीच तुम्ही तेवढी जागा भरून काढसाल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी या भरतीमध्ये, येणाऱ्या काळामधील भरतीमध्ये यशस्वी व्हाल अशी मला आशा आहे. तर तुम्ही खचून न जाता विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा आणि कट ऑफ तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ हा लागलेला आहे. तर तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि असंच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.